असं प्लॅनिंग मित्रांनो युट्यूब चॅनलवर मिळणार नाही। पहिला व्हिडिओ मित्रांनो मी टाकलाय की एमएसटी सीईटी नीट आणि जेई मेन ह्या किती मार्कांच्या एक्झाम असतात। 11वीचे चॅप्टर्स एमएसटी सीईटी साठी किती आहे। 12वीच्या टेस्ट मित्रांनो चॅप्टर वाईज तुमच्या 47 झाल्या पाहिजेत। 160 पेक्षा जास्त मार्क मिळाले तर तुम्हाला मिळतील मित्रांनो 100% आहे। हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मित्रांनो खूप भारी होणार आहे। तर 10वी नंतर एमएसटी सीईटी 2026 चा असा करा प्लॅन। मित्रांनो तुम्हाला प्लॅन सांगणार आहे। जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत, रिझल्ट चांगला लागला आहे, पहिल्यांदा त्यांना मित्रांनो त्यांचं खूप खूप अभिनंदन। की ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो 10वी नंतर एमएसटी सीईटीचं तयारी करायची आहे तर त्यांनी कसा प्लॅन केला पाहिजे, हा व्हिडिओ मित्रांनो यासाठी एकदम सुपर होणार आहे। पण त्याआधी नमस्कार, मी मॅथ्सवाला धनंजय भोसले आणि तुम्ही बघताय YouTube चॅनल मॅथ्सवाला। आता स्टुडंट कसं प्लॅनिंग असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे। मित्रांनो मी याच्या आधी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे YouTube चॅनल वरती, तुम्ही आय आयकॉन वरती मित्रांनो तुम्ही क्लिक करून तो बघू शकता की एमएसटी सीईटी ची तयारी करावी का मित्रांनो जेई मेन ची तयारी करावी। ओके मित्रांनो हा व्हिडिओ एमएसटी सीईटी चा असणार आहे। ओके आता स्टुडंट एमएसटी सीईटी सुरुवातीला तुम्हाला बेसिक नॉलेज असण्यासाठी मित्रांनो मी सांगतोय की एमएसटी सीईटी नीट आणि जेई मेन ह्या किती मार्कांच्या एक्झाम असतात। मित्रांनो एमएसटी सीईटी ही तुमची 200 मार्कांची एक्झाम असते। येस मित्रांनो जेई मेन ही एक्झाम मित्रांनो तुमची 360 मार्कांची असते। किती 360, याच्यामध्ये मित्रांनो बदल सुद्धा होतात। सो 360 300 अशा मार्कांची मित्रांनो ही असते। ओके आता स्टुडंट नीट जी एक्झाम आहे मित्रांनो ती तुमची 720 मार्कांची आहे। किती मार्कांची 720। आता याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असतात ते सुद्धा मित्रांनो आपण बघणार आहे। आता स्टुडंट सब्जेक्ट याच्यामध्ये असतात, मी या ठिकाणी मित्रांनो सब्जेक्ट लिहितो। एक म्हणजे स्टुडंट फिजिक्स असतो। ओके म्हणजे स्टुडंट 10वीला तुम्ही सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंट असे तुम्हाला सायन्स मध्ये चॅप्टर म्हणजे सेक्शन वाईज चॅप्टर होते मित्रांनो, मॅथ 1 आणि सायन्स 1 आणि सायन्स 2 मध्ये। आता स्टुडंट की तुम्हाला 11वी 12वी मध्ये कोणता सिलेबस असतो तर मित्रांनो फिजिक्स, त्यानंतर मित्रांनो केमिस्ट्री। ओके जर मित्रांनो तुम्ही सीईटी चे सुद्धा 2 प्रकार पडतात, एक म्हणजे पीसीएम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ची सीईटी, दुसरी फिजिक्स केमिस्ट्री बायो ची सीईटी। पण तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ म्हणजे पीसीएम ची सीईटी दिली तर मित्रांनो तुमचा सगळीकडे नंबर लागतो। त्यामुळे बायोचा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, फिजिक्स केमिस्ट्री आणि मित्रांनो मॅथ। ओके आता एमएसटी सीईटी जेई मेन आणि मित्रांनो नीट याच्यासाठी किती किती चॅप्टर्स असणार आहेत आणि कोणता सिलेबस असतो ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर स्टुडंट तुम्ही सुरुवातीला नीटला जर गेलात तर तुम्हाला पूर्णतः सीबीएसई चा सिलेबस असतो, म्हणजे मित्रांनो एनसीईआरटी असतं। ओके एनसीईआरटी चे पुस्तक असतात म्हणजे सीबीएसई चा पूर्ण सिलेबस असतो। आणि एमएसटी सीईटी ला मात्र मित्रांनो तुम्हाला स्टेट बोर्डचा सिलेबस असतो। जो सिलेबस मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डिसाइड केलेला आहे तो सिलेबस मित्रांनो तुम्हाला एमएसटी सीईटी ला असतो। मित्रांनो की जेई मेन आणि नीट यांचा सिलेबस मित्रांनो जास्त आहे, एमएसटी सीईटी ला थोडे चॅप्टर्स मित्रांनो कमी असतात, लक्षात ठेवा। किती चॅप्टर्स असणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ओके आता स्टुडंट बघा की एमएसटी सीईटी 2026 साठी किती चॅप्टर असतील अकॉर्डिंग टू आपण 2024 कन्सिडर करूया। 2026 ला सुद्धा एखादा चॅप्टर मित्रांनो कमी जास्त असू शकतो, जास्त काही नाही। ओके फिजिक्स साठी मित्रांनो 8 चॅप्टर आहेत, त्याचबरोबर केमिस्ट्री साठी 9 चॅप्टर आहेत आणि मॅथ साठी मित्रांनो 10 चॅप्टर आहेत। 11वीचे चॅप्टर्स एमएसटी सीईटी साठी किती आहेत तर मित्रांनो हे 8 9 10 एवढे चॅप्टर्स आहेत। आता स्टुडंट आपण 12वीला गेलो तर फिजिक्सचे किती चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे किती चॅप्टर आहेत, मॅथचे किती चॅप्टर आहेत। फिजिक्सचे मित्रांनो आपल्याला 16 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे सुद्धा 16 चॅप्टर आहेत आणि मित्रांनो मॅथचे आपल्याला 15 चॅप्टर आहेत। ओके म्हणजे स्टुडंट एवढे चॅप्टरचा तुम्हाला स्टडी करायचा असतो मित्रांनो एमएसटी सीईटी ची एक्झाम देताना। सो दॅट आता मित्रांनो याच्याबद्दल आपण डिटेल बघूया की कसं प्लॅनिंग मित्रांनो आपल्याला करायचंय एमएसटी सीईटी 2026 साठी। ओके आता स्टुडंट मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने देतोय। बघा आता की 15 जून, आता हे 15 जून कोणता साल मित्रांनो, हे जे आता तुमचं चालू आहे चालू तुमचं जे काही वर्ष आहे ते मित्रांनो 2024 आहे। तर 2024 चा जून, 2024 चा जून बघा 10वी पास झालेले विद्यार्थी नीट मित्रांनो ऐका, भारी प्लॅनिंग तुम्हाला देतोय। असं प्लॅनिंग मित्रांनो युट्यूब चॅनल वर मिळणार नाही, पहिला व्हिडिओ मित्रांनो मी टाकलाय। सो 15 जून ते 1 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे कोणतं वर्ष आलं आता हे 2025 आलं, लक्षात ठेवा 2025। कळलं सगळ्यांना की डिसेंबर संपला जानेवारी फेब्रुवारी म्हणजे 2025। 15 जून ते 1 फेब्रुवारी 2025 तुमचं 11वी
सीईटीचा सिलेबस शिकून झाला पाहिजे. कसा शिकवायचा आहे किंवा विद्यार्थ्यांनी कसा सरांकडून शिकून घ्यायचा आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये मित्रांनो प्लॅनिंग देणार आहे तुम्हाला. सुपर प्लॅनिंग असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एवढंच तुमचं फक्त मित्रांनो फ्री मध्ये व्हिडिओ आहे. पूर्णपणे व्हिडिओ बघा. आता स्टुडंट बघा की 11वीचा सिलेबस मित्रांनो याच्यामध्ये तुमचा पूर्णतः संपला पाहिजे. ओके, म्हणजे एवढ्या महिन्यांमध्ये जून ते फेब्रुवारी सीईटीचा पूर्ण सिलेबस मित्रांनो तुमचा संपला पाहिजे. ओके, 11वीचा 2 फेब्रुवारीला मित्रांनो तुमचा 12वीचा सिलेबस मित्रांनो सुरू व्हायलाच पाहिजे आणि 2 फेब्रुवारी ते 31 डिसेंबर म्हणजे टोटल 10 महिने तुम्हाला मिळतात मित्रांनो. 10 ते 11 महिने मिळतात. त्या महिन्यांमध्ये तुमचा 12वीचा मित्रांनो सीईटीचा सिलेबस पूर्णतः संपला पाहिजे. सीईटीचा पूर्णतः सिलेबस संपला पाहिजे मित्रांनो. आता तुम्ही म्हणणार आता हा सिलेबस संपवताना आमच्या टेस्ट कशा व्हायला पाहिजेत ते सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला टाइम टेबल देणार आहे की टेस्ट किती व्हायला पाहिजे, टेस्ट कशा व्हायला पाहिजेत ते सुद्धा टाइम टेबल देणार आहे. सो दॅट तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एवढंच तुमचं काम आहे. सगळं आयतं देणार आहे मी. ओके, आता मित्रांनो हे जे चॅप्टर्स तुम्हाला शिकताना काय कसं शिकून घ्यायचंय की तुम्हाला कन्सेप्ट लर्न करून घ्यायचंय. म्हणजे मॅथ असेल तर मॅथचे फॉर्म्युले तुमचे पाठ असलेच पाहिजेत. ओके, ट्रिग्नोमेट्रीचा जो टेबल आहे ते तुमचे पाठ असलेच पाहिजेत. फिजिक्स मध्ये गेलात तर फिजिक्स मध्ये सुद्धा मित्रांनो कॉन्सेप्ट असतात, त्याचबरोबर फॉर्म्युले असतात. फॉर्म्युला बेस्डचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते इझी सुटतात जर तुमच्याकडे फॉर्म्युला असेल तर. ओके, सो कॉन्सेप्ट फॉर्म्युला फिजिक्ससाठी, मॅथसाठी मित्रांनो फक्त मेथड कशी प्रोसेस आहे ते, शॉर्ट मेथड आणि फॉर्म्युले पाठ पाहिजे. केमिस्ट्रीसाठी सुद्धा मित्रांनो थेरोटिकल कॉन्सेप्ट तुमचे व्यवस्थित पक्के पाहिजेत. तुम्हाला काही अडचण येणार नाही. सो दॅट कॉन्सेप्ट मित्रांनो शिकवल्यानंतर तुम्हाला MCQ ची प्रॅक्टिस करायची. तुम्ही मित्रांनो क्लासला असताल तर मित्रांनो क्लासमध्ये मित्रांनो MCQ ची प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे आणि MCQ ची प्रॅक्टिस सर तुम्हाला शिकवतील त्याप्रमाणे. म्हणजे आता क्लास मित्रांनो तुम्हाला असाच जॉईन करायचा आहे. मी जे प्लॅनिंग तुम्हाला सांगेल ना असंच प्लॅनिंग मित्रांनो क्लासमध्ये सुद्धा असल्यास तुम्हाला एकदम भारी जाईल. एकदम भारी असाच क्लास मित्रांनो तुम्ही सुद्धा जॉईन करा. ओके, आणि मित्रांनो हे जे काही प्लॅनिंग आहे हे प्लॅनिंग क्लास म्हणजे जे विद्यार्थी एक्सटर्नल कॉलेजला ऍडमिशन घेतात त्यांच्यासाठी आहे. कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्लॅनिंग होणार नाही. कारण कॉलेजमध्ये मित्रांनो अशा पद्धतीने सिलेबस घेतला जात नाही. त्यामुळे मित्रांनो विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं की तुम्हाला असेच क्लास जॉईन करायची जेणेकरून असं टाइम टेबल त्या ठिकाणी फॉलो होईल. नाहीतर मित्रांनो तुमचं नुकसानच होतंय. आणि आम्ही बघत येतोय मित्रांनो की प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय कारण की त्यांचं प्लॅनिंग त्यांचं व्यवस्थित नसतं. ओके, मग आता तुम्हाला कॉन्सेप्ट शिकायचा आहे. MCQ मित्रांनो सॉल्व्ह करायचे. त्याची बुकची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो इथून पुढचे प्लॅनिंगचे मोटिवेशनचे व्हिडिओ तुम्हाला सगळे येणार आहेत. ओके, सो PYQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे मित्रांनो आणि असाच क्लास जॉईन करायचा आहे जे असं टाइम टेबल ज्या ठिकाणी असेल. ओके, नाहीतर मित्रांनो बोर्डाच्या पेपर जवळ येईपर्यंत मित्रांनो क्लास शिकवतात. मग मित्रांनो असं शिकवलं असं सिलेबसच पूर्ण होत नसेल पेपर पर्यंत तर मित्रांनो खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळं असं प्लॅनिंग पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं पाहिजे तसेच क्लास मित्रांनो जॉईन करा. ओके, आता स्टुडंट बघा की काय प्लॅनिंग असतं बघा की जानेवारीमध्ये तुमची बोर्ड एक्झाम असते. आता मी तुम्हाला काय कसं प्लॅनिंग दिलंय या ठिकाणी बघा की डिसेंबर पर्यंत आपण आलोय. 12वीचं आपलं सीईटीचा सगळा सिलेबस संपलाय. आता स्टुडंट की या ठिकाणी डिसेंबर पर्यंत सिलेबस संपला. जानेवारीमध्ये मित्रांनो तुम्ही तयारी करायची बोर्ड एक्झामची. बोर्ड एक्झामचे क्वेश्चन पेपर बघा की जेणेकरून मित्रांनो तुम्ही पास सुद्धा झाले पाहिजेत. चांगले मार्क सुद्धा तुम्हाला पडले पाहिजेत. 1 महिना त्याच्यासाठी द्या. सीईटीला बी आपल्याला त्याचा फायदाच होईल. ओके, फक्त बघा. ओके, फक्त चेक करा कोणते प्रश्न येतात ते फक्त बघा. फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो तुमची बोर्डाची एक्झाम असणार आहे. त्यामुळे हे जानेवारी फेब्रुवारी महिने असेच जातात. जानेवारी महिन्यामध्ये तुमची मित्रांनो किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम असतात. त्यामुळे मित्रांनो तुमच्या इकडे दिवस वायाला जातात. ओके, आता स्टुडंट मार्च महिना. ओके, आपली एक्झाम संपली मित्रांनो. बोर्डाचं मी सांगतच नाही, सीईटीचं सांगतोय. त्यामुळे ह्या 2 महिन्यांना मी खूप कमी वेळ दिलाय. 2 वाक्यात सांगितलंय ते. आता स्टुडंट की मार्च महिना आला की तुम्ही जे शिकलायत मित्रांनो 2 वर्ष त्याचे माइंड मॅप मित्रांनो तुमच्याकडे पाहिजे आहे. शिकताना माइंड मॅप तुमच्याकडे पाहिजे आहे. सो दॅट हे माइंड मॅप तुम्हाला वाचायचे आहेत मित्रांनो मार्च महिन्यामध्ये पूर्ण महिना मित्रांनो माइंड मॅप रिडिंग आणि टेस्ट. अजून मी टेस्टचं बोललेलो नाही, टेस्टचं पुढे आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. टेस्टचं प्लॅनिंग एकदम सुपर देणार आहे. आता स्टुडंट
की मार्च महिन्यामध्ये माइंड मॅप का करायचे, कारण या 2 महिन्यांमध्ये मित्रांनो तुम्ही फॉर्म्युले विसरलेले असतात. सो दॅट हे माइंड मॅपनी तुमचे फॉर्म्युले एकदम ओके होतील. ओके, आणि स्टुडंट कॉन्सेप्टचे सुद्धा तुम्ही काही वाक्य लिहिलेले असतात कीवर्ड्स, ते सुद्धा तुमचे परत रिवाइज होतील, रिकॉल होतील. ओके, आता एप्रिल महिना म्हणलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओनली PYQ सॉल्व्ह करायचे. आणि मित्रांनो मे महिन्यामध्ये तुमची MST CET ची मित्रांनो एक्झाम असते, 5 मेच्या आसपास असते ती एक्झाम. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला आत्ताशिक आराखडा सांगितलाय की कसं शिकलं पाहिजे, कुठून कुठपर्यंत सिलेबस कंप्लीट झाले पाहिजेत हे तुम्हाला सांगितलंय. आता स्टुडंट टेस्ट कशा घ्यायच्यात याचं सेपरेट प्लॅनिंग मी तुम्हाला देणार आहे, की तुम्हाला मी टेस्ट कशा घ्यायच्यात ह्याचं प्लॅनिंग सेपरेट देतोय, बघा नीट. आता स्टुडंट की टेस्ट कशा व्हायला हव्यात, अशा टेस्ट झाल्या तरच मित्रांनो तुमची चांगल्या पद्धतीने तयारी होणार आहे, अन्यथा तयारी होणार नाही. नाहीतर मित्रांनो तुम्हाला भलतेच कसे तरी ऍव्हरेज मार्क पडतील आणि विषय संपून जाईल. चांगलं प्लॅनिंग सांगतो, 1 नंबर प्लॅनिंग देतोय. असं प्लॅनिंग युट्यूबवर दिलेलं नाहीये, अजून युट्यूबवर असा व्हिडिओ पडलेला नाही मित्रांनो. पहिला व्हिडिओ मित्रांनो मी टाकलाय. ओके, आणि आता बघा चॅप्टर वाईज मित्रांनो टेस्ट पाहिजेत. कशा चॅप्टर वाईज टेस्ट बघा, 11वीला आपल्याला टोटल 27 चॅप्टर आहेत. कसे चॅप्टर आहेत, 8, 9 आणि 10, म्हणजे हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, म्हणजे 9, 8, 17, 17, 27 टेस्ट तुमच्या 11वीच्या मित्रांनो टेस्ट झाल्या पाहिजेत. 1-2 टेस्ट कमी जास्त. ओके, 12वीच्या टेस्ट मित्रांनो चॅप्टर वाईज तुमच्या 47 झाल्या पाहिजेत, कारण की 12वीला मित्रांनो कसे चॅप्टर्स आहेत तुम्हाला माहिती आहे. हे पाठच पाहिजे मित्रांनो, आपल्याकडे पाठ पाहिजे. सो 15, ओके 15, 16 असं आहे मित्रांनो हे. सो 47 चॅप्टर वाईज टेस्ट मित्रांनो झाल्याच पाहिजेत. 1-2 टेस्ट कमी जास्त टाइमानुसार तुमच्या. ओके, ह्या टेस्ट मित्रांनो सिलेबस शिकताना झाल्या पाहिजेत. सिलेबस शिकताना मित्रांनो ह्या टेस्ट कंप्लीट व्हायला हव्यात. येस, आता त्याच्यानंतर स्टुडंट त्यानंतर ग्रुप टेस्ट मित्रांनो झाल्या पाहिजे. ग्रुप टेस्ट म्हणजे काय, की ह्या चॅप्टर वाईज टेस्ट आहे, 2-3 चॅप्टरच्या मिळून परत टेस्ट. अशा टेस्ट मित्रांनो तुमच्या 11वीच्या एक बघा, जरी आपण 5-5 चॅप्टरवर एक जरी टेस्ट घेतली तर 5-5 25 म्हणजे साधारणतः 5 टेस्ट तर होतील मित्रांनो. ओके, ग्रुप टेस्ट तिथं 5 9 45 9 टेस्ट तर मित्रांनो व्हायला पाहिजेत. ग्रुप टेस्ट मित्रांनो ह्याला तुम्हाला खूप फायदा होतो, याचा लय फायदा होतो तुम्हाला याचा. ओके, ग्रुप टेस्टचा सुद्धा. परत मित्रांनो ह्यातले काही क्वेश्चन, सिमिलर क्वेश्चन त्यामध्ये येतात, पटापट आठवतं. याच्यापेक्षा जास्त कोर मित्रांनो इथं तुमचा व्हायला हवा. रीडिंग करूनच जायचंय, नाहीतर मित्रांनो टाइम टेबल टाकलाय, ग्रुप टेस्ट आहेत आणि तुम्ही मित्रांनो विदाऊट अभ्यास जाणार नाही, असं चालणार नाही. ओके, जसं तुम्ही 10वीच्या एक्झामला जायचा विदाऊट स्टडी, असं चालणार नाही मित्रांनो. MST CET ला कमी मार्क येतील. ओके, सो आता सब्जेक्ट पार्ट वाईज टेस्ट म्हणजे कसं असतं मित्रांनो, मॅथ 1 मॅथ 2, 11वी मॅथ 1 11वी मॅथ 2, 12वी मॅथ 1 12वी मॅथ 2, अशा टेस्ट आपल्याला व्हायला हव्यात. आणि अशा टेस्ट मित्रांनो तुमच्या सब्जेक्ट पार्ट वाईज टेस्ट म्हणजे आता सब्जेक्ट पार्ट वाईज 11वीला आपण 3च घेऊयात, कारण की चॅप्टर्स कमी आहेत, त्यामुळे 3 टेस्ट मित्रांनो फक्त 11वीच्या. आणि 12वीच्या प्रत्येक सेक्शनच्या मॅथ 12वी मॅथ 1 12वी मॅथ 2 2, केमिस्ट्री 1 केमिस्ट्री 2 आणि फिजिक्स 1 फिजिक्स 2, अशा 6 टेस्ट. म्हणजे ह्या पार्ट वाईज मित्रांनो टेस्ट पाहिजेत, पार्ट वाईज एकदम फुल तयारी होणार. अशी तयारी मित्रांनो झाली तर महाराष्ट्रात तुम्हीच पहिले येणार. ओके, आता स्टुडंट बघा, फुल सिलेबस टेस्ट म्हणजे पूर्ण सिलेबसच्या टेस्ट 11वी आणि 12वी पूर्ण सिलेबस टेस्ट, अशा मित्रांनो टोटल तुमच्या 6 टेस्ट मित्रांनो व्हायला हव्यात. आता ह्या टेस्ट कधी व्हायला हव्यात ते सांगतो, की ह्या टेस्ट मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस शिकतायत ना, सिलेबस शिकतायत, तेव्हा चॅप्टर वाईज टेस्ट तुमच्या व्हायला हव्यात. आणि त्याचबरोबर मित्रांनो एका दुसरी कमी जास्त टेस्ट होऊ शकते ग्रुपमध्ये, पण ह्या सुद्धा मित्रांनो सिलेबसच्या वेळेसच मित्रांनो ह्या टेस्ट तुमच्या व्हायला हव्यात. ओके, म्हणजे सिलेबस शिकत असताना. त्यानंतर स्टुडंट सब्जेक्ट पार्ट वाईज टेस्ट. आता ह्या टेस्ट मात्र कधी व्हायच्या, तुमच्या मार्च महिन्यामध्ये ह्या तुमच्या टेस्ट व्हायला हव्यात. मार्च महिन्यामध्ये ह्या टेस्ट तुमच्या 6-3-9 मार्च महिन्यामध्ये ह्या टेस्ट तुमच्या व्हायला हव्यात. आणि मित्रांनो ह्या फुल सिलेबस वाईज टेस्ट ह्या मित्रांनो तुमच्या एप्रिल महिन्यामध्ये टेस्ट व्हायला हव्यात. एप्रिल महिन्यामध्ये. येस, सो एप्रिल महिन्यामध्ये ह्या तुमच्या टेस्ट व्हायला हव्यात स्टुडंट. तर अशा पद्धतीने मित्रांनो टेस्टचं प्लॅनिंग आहे, एकदम सुपर प्लॅनिंग मित्रांनो तुम्हाला दिलंय. अख्ख्या महाराष्ट्रात मित्रांनो हे प्लॅनिंग नाहीये, फॉलो नाही करत मित्रांनो हे प्लॅनिंग. आणि मित्रांनो हे प्लॅनिंग अख्ख्या महाराष्ट्रात मित्रांनो क्वचित काहीच क्लास मित्रांनो ह्याला फक्त फॉलो करतात, आणि म्हणून मित्रांनो त्यांचा रिझल्ट येत असतो. आणि हुशार सुद्धा विद्यार्थी पाहिजेत मित्रांनो हे सगळं
प्लॅनिंग फॉलो करायला. हुशार विद्यार्थ्यांचं काम आहे मित्रांनो हे. ओके, आता स्टुडंट बघा की एवढं सगळं जर तुम्ही मित्रांनो प्लॅनिंग फॉलो केलं तर 100% तुम्हाला की 200 पैकी 150 प्लस मित्रांनो तुम्हाला मार्क येतील आणि तुम्हाला 99.5 पेक्षा जास्त पर्सेंटाईल मित्रांनो तुम्हाला येतील 200 पैकी. ओके, 160 पेक्षा जास्त मार्क मिळाले तर तुम्हाला मिळतील मित्रांनो 100%. 170 प्लस मार्क मिळाले तर मित्रांनो तुम्हाला मिळतील 100% आणि तुम्ही येऊ शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्यात पहिले. गुगलला नाव टाकलं तरी मित्रांनो तुमचं नाव येईल असे मित्रांनो तुम्हाला पर्सेंटाईल पडतील. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्लॅनिंग दिलेला आहे. एकदम सुपर ब्लास्ट प्लॅनिंग आहे मित्रांनो. युट्यूबवर हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मित्रांनो अजून मित्रांनो तुम्हाला स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ मित्रांनो मी देणार आहे आणि तुम्हाला त्याचबरोबर अजून सुद्धा काही व्हिडिओ मित्रांनो आहेत प्लेलिस्ट मध्ये की 100% स्ट्रॅटेजी 95% स्ट्रॅटेजी टाकलेले आहेत. अजून मोटिवेशनल मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो टाकणार आहे. अजून मित्रांनो कसं प्लॅनिंग करायचं ते तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला हा युट्यूब चॅनल मित्रांनो खूप मदत होईल तुमची MST CET ची एक्झाम होईपर्यंत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक वाढून मित्रांनो आमचा जो काही अजून तुम्हाला युट्यूबला लेक्चर अपलोड करण्याची जी काही क्षमता आमची वाढते त्यामुळे लाईक तर करा, आपल्या मित्रांना फॉलो करा, स्वार्थी होऊ नका, आपल्या मित्रांना फॉलो करा आणि मित्रांनो अजून लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला वाटेल की विद्यार्थ्यांना याची गरज आहे. आम्ही मित्रांनो अजून नवीन भारी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. याच्यासाठी मित्रांनो वेळ लागतो, प्लॅनिंग तुम्हाला सांगायला एवढं सगळं करायला लागतं तयारी. सो दॅट मित्रांनो आमच्या कष्टासाठी मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा.